नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी तुमची अपकमिंग तलाठी भरती परीक्षेसाठी आपण इथं लेक्चर सिरीज घेत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. आपल्या पब्लिकेशनची सगळ्याच एक्झामसाठी बुक्स तुम्हाला kesagar.com वरती अवेलेबल होतील. kesagar.com सोबतच Amazon फ्लिपकार्ट वरती पण तुम्हाला पुस्तकं मिळतील. ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही केसागर 05 हा कोड वापरायला विसरू नका. आत्ताच्या बदलत्या परीक्षा पद्धती डिफिकल्टी लेवल पाहता रेफरन्स बुकला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. अगदी तुमची केंद्र प्रमुख भरती परीक्षा असू द्या, टेटची असू द्या, सेटची असू द्या, MPSC UPSC सगळीच पुस्तकं तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल होत आहेत. वनरक्षक भरती परीक्षा, वने, पर्यावरण, जैवविविधता, वन्यजीव विशेष, TCS आणि IBPS पॅटर्न. हा जो पॅटर्न आहे या पॅटर्न साठी आपली पुस्तकं बेस्ट आहेत. याच्यामध्ये तुम्हाला घटक निहाय प्रश्न मिळत आहेत उत्तरांसहित. 15 सराव प्रश्नपत्रिका. बघा, जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा क्वेश्चन पेपर पण सोडवणं गरजेचं असतं, जेणेकरून तुम्हाला वेळेत तुमचा पेपर सोडवता यावा आणि त्या क्वालिटीचे त्या लेवलचे प्रश्न तुम्ही याच्या आधी पण हाताळलेले असले पाहिजेत. ओके. सोबतच तुम्हाला पशुसंवर्धन विभागाचं जे पुस्तक आहे पशुधन पर्यवेक्षक, हे सुद्धा आपल्या वेबसाईट वरती मिळत आहे. आणि आत्ताच्या परीक्षेसाठी आपण घेत आहोत सेशन तलाठी भरती ज्या पुस्तकातून, तर हे पुस्तक TCS IBPS 2023-24 विद्यार्थी प्रिय पुस्तक. याच्यामध्ये तुम्हाला 3,500 प्रश्न मिळत आहेत आणि या 3,500 प्रश्नामधून जसं आपण इथं अनालिसिस करतोय तसं जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुमची 20,000 प्रश्नांची तयारी होते. आणि लक्षात घ्या, 20,000 प्रश्नांची तयारी जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्ही कुठलीही एक्झाम क्रॅक करू शकता. ठीक आहे. ओके. इथं तुम्हाला 2019 मधल्या ऑनलाईन 36 प्रश्नपत्रिका पण मिळत आहेत. बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर शोधणं फार डिफिकल्ट काम आहे, आपल्याकडे तेवढा वेळ पण नाहीये. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला पुस्तकामध्ये मिळत आहेत. ओके. चल, तर आजचं सेशन आपलं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का तुम्हाला भारतातील जे महत्वाचे ठिकाणं आहेत किंवा GK मध्ये पहिलं किंवा एखादं पहिलं संग्रहालय असेल, पहिला बोगदा असेल किंवा जे काही पहिल्या घटना घडतात त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके. चला, भारत संकीर्ण आपण बघत आहोत. आपल्या भारताबद्दल आपल्याला किती इन्फॉर्मेशन आहे ते थोडंसं इथून चेक केलं जातं. तर इथं बघा, भारतातील सर्वप्रथम असे चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतील आणि हे चार्ट तुमच्या एक्झामसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. ओके. आता इथं आपल्याला दिलं आहे भारतातील सर्वात लांब नदी. लक्षात घ्या, भारताची जी नदी प्रणाली आहे ना ती तुम्हाला थोडक्यात माहिती असायलाच हवी, किंवा महाराष्ट्राची जी नदी प्रणाली आहे ती पण आपल्याला थोडक्यात माहिती असायला हवी. आणि स्पेसिफिक तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करता आपल्या जिल्ह्याविषयी पण आपल्याला माहिती हवी. ठीक आहे. ओके. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरताय, पण आता कसं आहे, जिओग्राफी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राचा विचारला जातो, त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचा जिओग्राफी आणि भारताचा जिओग्राफी करावाच लागतो. ठीक आहे. तर आपल्या भारतातील सर्वाधिक लांब नदी कोणती आहे? गंगा नदी. लांबी किती आहे? 2,525 किलोमीटर. लक्षात ठेवा. ठीक आहे. पण IBPS TCS पॅटर्न मध्ये कसे येतात क्वेश्चन? पहिलं विधान असेल भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी आहे. दुसरं विधान तुम्हाला ही जी डिस्टन्स दिलेलं आहे ना किलोमीटर मध्ये, ते तुम्हाला चुकीचं दिलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. थोडक्यात काय माहिती का, मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं, जसे कंबाईनचे क्वेश्चन विचारले जातात तसेच तुमचे IBPS TCS चे क्वेश्चन राहणार. ठीक आहे. ओके. तर गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. गंगा व्यतिरिक्त सिंधू नदी, यमुना नदी, महानदी, नर्मदा नदी, तापी नदी, गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी यांची पण थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला हवी. ठीक आहे. ओके. सोबतच तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या नद्या आहेत त्या महाराष्ट्रातली नदी प्रणाली, उदाहरणार्थ कोकणातली नदी प्रणाली म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या, पूर्व वाहिनी नद्या, त्यांच्या उपनद्या, हे सगळं आपल्याला इथं माहित असायला हवं. ठीक आहे. ओके. सेकंड बघा, नदी मार्गावरील सर्वात लांब पूल तुम्हाला विचारलेला आहे. ब्रह्मपुत्रा नदीवरील ढोला सादिया भूपेन हजारिका सेतू, लांबी 9.15 किलोमीटर, सादिया आसाम. ठीक आहे. तर तुम्हाला नदीवरील सर्वात लांब पूल रस्ते मार्गावरचा
तुम्हाला नदी विचारली जाईल, कोणत्या नदीवरती आहे, सोबतच त्याचं नाव काय आहे, डोलासादिया, आणि त्यालाच भूपेन हजारिका असं सुद्धा म्हटलं जातं. लांबी आहे 9.15 किलोमीटर. ओके. समुद्रावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? राजीव गांधी सी लिंक रोड, वांद्रे ते वरळी, मुंबई, 5.6 किलोमीटर. तर तुम्हाला हे समुद्र मार्गावरील पूल, म्हणजे रस्ते मार्गावरील पूल आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला समुद्र मार्गावरील पूल सुद्धा इथं माहित असायला हवा. ठीक आहे. सर्वात लांब नदीवरील, पण हा रेल्वे मार्ग आहे, हा रस्ते मार्ग आहे. रेल्वे मार्गावरील जर पूल बघितला तर वेंबनाड पूल कुठं आहे? कोची, केरळ. बघा, वेंबनाड पूल, कोची, केरळ. सर्वात उंच दरवाजा जर बघितला आपण तर बुलंद दरवाजा, फतेपूर सिक्री, उत्तर प्रदेश. हा क्वेश्चन आधी पण आलेला आहे. सर्वात उंच दरवाजा, बुलंद दरवाजा, फतेपूर सिक्री, उत्तर प्रदेश. ठीक आहे. ओके. सर्वात लांब बोगदा, पीर पंजाल, जम्मू काश्मीर, 11.2 किलोमीटर. ठीक आहे. सर्वात लांब रस्ते मार्गावरील बोगदा तुम्हाला विचारले, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी टनेल. पूर्वीचं नाव काय होतं? चेनानी नाशरी. तर या चेनानी नाशरीवरती तुमच्या कंबाईन एक्झाम मध्ये करंट अफेअर्स मध्ये क्वेश्चन आला होता, जम्मू काश्मीर. इथं तुम्ही काय करू शकता? सर्वात लांब बोगदा रेल्वे मार्ग पीर पंजाल, सर्वात लांब बोगदा रस्ते मार्ग श्यामाप्रसाद मुखर्जी, सर्वात उंच दरवाजा बुलंद दरवाजा कुठं आहे? फतेपूर सिक्री, उत्तर प्रदेश. ठीक आहे. सर्वात उंच मिनार कुतुब मिनार, उंची किती आहे बघा? 72.5 मीटर. ठीक आहे. सर्वात मोठे गुरुद्वार सुवर्ण मंदिर, अमृतसर. सर्वात मोठा कालवा इंदिरा गांधी कालवा, राजस्थान. आता इथे बघा, कुतुब मिनार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुम्हाला उंची विचारली जाऊ शकते, ठिकाण विचारले जाऊ शकते. यालाच म्हटलं जातं IBPS TCS पॅटर्न. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला जे माहित होतं त्याच्यापेक्षा पण एक्स्ट्रा काहीतरी आपल्याला इथं विचारलं जात आहे. सर्वात उंचावरील रेल्वे स्टेशन धुन, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ठिकाण तर लक्षात ठेवायचं आहे, पण तुम्हाला स्टेट पण लक्षात ठेवायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सर्वात मोठा जिल्हा आकाराने, बघा आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? कच्छ, गुजरात. ओके. तर आकाराने सर्वात मोठा जिल्हा कच्छ, गुजरात. स्टेट पण माहित पाहिजे की कोणत्या स्टेट मधला हा जिल्हा आहे. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन जर आपण कव्हर केली तर आपले मार्क्स कुठंच जात नाही. सर्वात लहान जिल्हा, जिथं आपण मोठा जिल्हा करतो तिथं आपण लहान जिल्हा पण केला पाहिजे, माहे, पुदुच्चेरी. ठीक आहे. याला पण IMP करा. मोठा आपण करतो पण छोटा आपल्याकडून राहून जातो. सर्वात मोठे सरोवर काश्मीर मधील उलर सरोवर. ठीक आहे. काश्मीर मधील उलर सरोवर. सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोल्लेरू, आंध्र प्रदेश. इथं बघा कंसामध्ये तुम्हाला स्टेटचं नाव दिलेलं आहे, तर ते महत्वाचं आहे. सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोल्लेरू, आंध्र प्रदेश. सर्वात लांब धरण हिराकूड धरण कुठं आहे? हे ओडिशामध्ये आहे. तुम्हाला 25.8 लांबी, रुंदी, उंची जे काय असेल ते सुद्धा करावं लागणार आहे. आधी आपण काय करत होतो? फक्त हिराकूड हे नाव लक्षात ठेवत होतो, बरोबर? हिराकूड हे नाव लक्षात ठेवत होतो, पण आता तुम्हाला स्टेट पण लक्षात ठेवायचं आहे. सर्वात मोठा धबधबा, भारतातील महत्वाचे धबधबे. बघा, आपण काय करूया? आपण संकीर्ण माहिती तर घेतच आहोत, सोबतच आपण इतर इन्फॉर्मेशन पण कव्हर करूया. ठीक आहे. भारतातील नद्या असतील, भारतातील बोगदे असतील, भारतातील सरोवरे आहेत, पठारे आहेत, हे सगळं आपण इथं कम्प्लीट करणार आहोत. ठीक आहे. रेफरन्स बुक मी तुम्हाला सांगेल, रेफरन्स बुक फार महत्वाची आहेत. ओके. सर्वाधिक पावसाचं ठिकाण मावन सिलाव. ठीक आहे. मेघालय मध्ये आहे, विचारलं जातं तुम्हाला. सर्वात उंच धरण टेहरी धरण, उत्तराखंड, 260.5 मीटर. सर्वात मोठे वाळवंट थरचं वाळवंट, 2.5 लाख चौरस किमी. आता हे 2.5 लाख चौरस किमी वगैरे तुम्हाला विचारणार नाही, फक्त थरचं वाळवंट कोणत्या स्टेट मध्ये आहे, कोणत्या भागामध्ये पसरलेलं आहे, असा एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके. सर्वाधिक लोकसंख्येचे विस्तारित नागरी संकुल. लोकसंख्या हा जो टॉपिक आहे ना, हा टॉपिक सगळ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो. तुमची कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, तिथं तुम्हाला लोकसंख्या हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक काय केला जातो? विचारला जातो. ठीक आहे. ओके. चला,
नेक्स्ट आपण पुढे जाऊया. इथं बघा, आता इथं तुम्हाला महाराष्ट्राची लोकसंख्या विचारली जाऊ शकते, भारताची विचारली जाऊ शकते, घनता विचारली जाऊ शकते, लिंग गुणोत्तर विचारलं जाऊ शकतं, साक्षरता विचारली जाऊ शकते. त्याच्यामुळं हा जो टॉपिक आहे ना, हा टॉपिक खूप जास्त मोठा आहे, किंवा याच्यामध्ये तुम्हाला जो फॅक्च्युअल डाटा आहे ना, तो फॅक्च्युअल डाटा खूप जास्त करावा लागतो. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. चल, तर सर्वाधिक लोकसंख्येचं नागरी संकुल बृहन्मुंबई. तुम्हाला बृहन्मुंबईच्या ठिकाणी मुंबई देतील. इवन तुम्हाला ही जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या मुंबईची तर नाही विचारणार, पण महाराष्ट्राची डेफिनेटली विचारतील. बरोबर, बृहन्मुंबई. प्राथमिक निष्कर्ष, सर्वाधिक लोकसंख्येचं शहर पण बृहन्मुंबईच आहे, आणि नागरी संकुल पण बृहन्मुंबईच आहे. ठीक आहे, ओके. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही विचारतील का? याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त काही विचारणार नाही. ठीक आहे, पण महाराष्ट्राबद्दल तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते. आणि राहिला प्रश्न भारताचा, तर भारताची साक्षरता किंवा काय म्हणू शकतो बरं आपण अजून, घनता असेल, 2011ची आकडेवारी असेल, अशा प्रकारे तुम्हाला थोडासा फरक करून विचारली जाऊ शकते. ठीक आहे, ओके. सर्वात मोठे राज्य लोकसंख्येने, उत्तर प्रदेश. बघा, उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य आहे लोकसंख्येने. सर्वात मोठे राज्य आकारमानाने राजस्थान, तर राजस्थान हे सर्वात मोठं आकारमानानं राज्य आहे. सर्वात लांब मार्ग कोणता आहे? ग्रँड ट्रंक रोड, कोलकाता अमृतसर. सर्वात मोठे वस्तू संग्रहालय इंडिया म्युझियम कोलकाता. ठीक आहे, इंडिया म्युझियम कोलकाता. आणि जगातील सर्वाधिक लांबीचा प्लॅटफॉर्म गोरखपूर, उत्तर प्रदेश. लांबी 1366 मीटर. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन आहे ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. म्युझियम वरती वगैरे क्वेश्चन येतात बघा, जोड्या लावामध्ये क्वेश्चन असू शकतो, फिल इन द ब्लँक्स मध्ये पण क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे, ओके. चला, सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे झुलॉजिकल गार्डन, अलीपूर, पश्चिम बंगाल. वारंवार याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. किंवा सर्वात मोठी मशीद आहे दिल्ली या ठिकाणी आहे, नाव आहे जामा मशीद. किंवा इतर भारतातील प्रसिद्ध मशिदी सुद्धा तुम्हाला विचारल्या जातात. सर्वाधिक वनक्षेत्र असलेलं राज्य मध्य प्रदेश. सर्वात उंच मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार पटेल यांची मूर्ती, गुजरात. तर या स्टॅच्यू ऑफ युनिटी वरती तुम्हाला करंट अफेअर्स मधून क्वेश्चन आला होता आणि पुढे पण येऊ शकतो. ठीक आहे, सर्वात मोठा घुमट कोणता आहे? गोल घुमट, विजापूर किंवा विजापुरा दिलेला आहे तर गोल घुमट. ठीक आहे, सर्वात मोठं गुफा मंदिर वेरूळ, औरंगाबाद. सर्वात उंच पर्वत शिखर केटू, गॉर्विन ऑस्टिन. तर ही पर्वत शिखर जी आहेत ना, ती आपल्याला हिमालय पर्वत शिखर, हिमालय असेल, कांचनजंगा असेल, केटू गॉर्विन ऑस्टिन असेल, माउंट एव्हरेस्ट असेल, तर हे जीके जे आहे ना, हे जीके आपल्याला थोडंफार इथं करावंच लागतं. ठीक आहे, ओके. चला, पुढे जाऊया. भारतातील प्रमुख विमानतळे, याला IMP करा. भारतातील प्रमुख विमानतळे, प्रमुख बंदरे वगैरे आपल्याला विचारले जातात. तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, ठिकाण विचारलं जाऊ शकतं. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई. ठिकाण आणि नाव याच्या जोड्या लावा. भारतातील प्रसिद्ध स्थळे, या पण चार्टला IMP करा. असे चार्ट तुम्हाला फक्त केसागर पब्लिकेशनच्याच बुक मध्ये मिळतील. इथून तुम्हाला 100% क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार. ठीक आहे, अजिंठा आणि वेरूळची लेणी, औरंगाबाद, महाराष्ट्र. तुम्हाला ठिकाण पण दिलेलं आहे, स्टेट पण दिलेलं आहे. आनंद भवन, प्रयागराज, उत्तर प्रदेश. अमरनाथ, काश्मीर. गेटवे ऑफ इंडिया, मुंबई. अंबर पॅलेस कुठं आहे? याला स्टार करा, जे नवीन आहे. जयपूरला आहे, राजस्थान. दाल सरोवर, श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर. जैनांची दिलवाडा मंदिरे कुठं आहेत? माउंट आबू, राजस्थान. एलिफंटा गुफा किंवा घारापुरी लेणी कुठं आहेत? मुंबई जवळ, रायगड जिल्हा. मीनाक्षी मंदिर कुठं आहे? मदुराई, तमिळनाडू. गोल घुमट कुठं आहे? विजापूर, कर्नाटक. हवा महल, जयपूर, राजस्थान. कोणार्क सूर्य मंदिर, याला स्टार करा, कोणार्क, ओडिशा. कुतुब मिनार कुठं आहे? दिल्ली. बघा, ही सगळी 4 ठिकाणं, कुतुब मिनार, त्रिमूर्ती भवन, राजघाट, शक्तिस्थळ, विजय घाट. याला IMP करा. ही सगळी ठिकाणं कुठं आहेत? दिल्लीला. ओके, क्लिअर. चला,
तर 17 टोटल स्थळं आपण इथं बघितलेली आहेत. अशी भरपूर पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं, जिथं तुमचे मार्क जातात तो पार्ट जो इतर बुक मध्ये इतका सिस्टमॅटिक दिलेला नाही, ते म्हणजे महत्वाच्या संस्था. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण सेक्शन करत आहोत. आरोग्य क्षेत्र, संरक्षण क्षेत्र म्हणजे पुस्तकामध्ये सेक्शन दिलेलेच आहे, शिक्षण क्षेत्र, कला क्षेत्र आणि तुमचं शास्त्र आणि तंत्रज्ञान. आता जेव्हा तुम्ही किंवा 6 नंबर संशोधन संस्था करा, जेव्हा तुम्ही हे बघाल ना तेव्हा तुम्ही म्हणाल की मॅडम येस याच्यावरतीच क्वेश्चन येतात आणि हेच क्वेश्चन आमच्याकडून चुकतात. ठीक आहे, ओके. बघा, आरोग्य क्षेत्राशी रिलेटेड तुम्हाला पहिली संस्था भेटत आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद. एका शब्दावरून लक्षात ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद कुठं आहे? जयपूर, राजस्थान. सगळ्यात महत्वाचं कुठं आहे? जयपूर, राजस्थान. स्थापना कधीची आहे? 7 फेब्रुवारी 1976 ची. ओके. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी, कोलकाता. स्थापना कुठं आहे? 10 ऑक्टोबर 1976. स्थापना आहे कोलकात्याला. कधी झालेली आहे? 10 ऑक्टोबर 1975. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ कुठं आहे? अहमदाबाद, गुजरात. स्थापना कधीची आहे? 1966. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे. स्थापना कधीची आहे? 22 डिसेंबर 1986. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन अँड पब्लिक हेल्थ, कोलकाता, पश्चिम बंगाल. स्थापना कधीची आहे? 1932 ची. ओके. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ, नवी दिल्ली. स्थापना आहे 11 फेब्रुवारी 1988 ची. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद. स्थापना आहे 1918 ची. संरक्षण क्षेत्र जर आपण बघितलं तर संरक्षण क्षेत्रामध्ये बघा, संरक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला नॅशनल डिफेन्स कॉलेज आहे, नवी दिल्ली. स्थापना आहे 27 एप्रिल 1960. ठीक आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला, पुणे. स्थापना आहे 16 जानेवारी 1955. म्हणजे तुम्ही काय करू शकता माहिती का, तुम्ही थोडासा अंदाज करा इथं की आरोग्य क्षेत्राशी रिलेटेड ज्या काही संस्था स्थापना आहेत त्या कोलकात्याला आहेत, अहमदाबादला आहेत, पुण्याला संरक्षण आणि आरोग्य क्षेत्र दोन्ही आहे. ठीक आहे. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, देहरादून, उत्तराखंड. स्थापना 13 मार्च 1922. आर्मी वॉर कॉलेज, पूर्वीचं नाव कॉलेज ऑफ कॉम्बॅट, महू, मध्य प्रदेश. स्थापना 14 एप्रिल 1971. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, दापोडी, पुणे. स्थापना नोव्हेंबर 1943. मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, महू, मध्य प्रदेश. स्थापना 1 ऑक्टोबर 1967. तर संरक्षण क्षेत्र जर आपण बघितलं तर संरक्षण क्षेत्राशी रिलेटेड तुम्हाला हे जे मुद्दे आहेत किंवा या ज्या संस्था आहेत या तुम्हाला प्रकर्षाने विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, शिक्षण क्षेत्र. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. याच्यामध्ये तुम्हाला जर असं दिलं तरी तुम्हाला कळलं पाहिजे, NCERT दिले तरी कळलं पाहिजे. नवी दिल्ली. स्थापना आहे 1961. सगळं तुम्हाला माहित पाहिजे. इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, नवी दिल्ली. ICHR शॉर्ट फॉर्म पण माहित पाहिजे. स्थापना आहे 1972. इग्नू, नवी दिल्ली. स्थापना आहे 1985. NBT ज्याला आपण नॅशनल बुक ट्रस्ट म्हणतो, नवी दिल्ली. स्थापना आहे 1957. राष्ट्रीय संस्कृत संस्था, दिल्ली. स्थापना 15 ऑक्टोबर 1970. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस, CIIL, कुठं आहे? मैसूरू, कर्नाटक. स्थापना आहे 1969 ची. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे दे इंग्लिश फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी. सगळे शॉर्ट फॉर्म बघा, ठिकाण बघा, स्टेट पण बघा आणि मग स्थापना दिनांक बघा, 1958. ठीक आहे. कला क्षेत्र जर तुम्ही बघितलं, ललित कला अकॅडमी, ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय. नॅशनल अकॅडमी ऑफ आर्ट्स, नवी दिल्ली. स्थापना आहे 5 ऑगस्ट 1954. संगीत नाटक अकॅडमी, कथ्थक केंद्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कथ्थक डान्स, नवी दिल्ली. स्थापना आहे 1964. जवाहरलाल नेहरू मणिपूर डान्स अकॅडमी, इम्फाळ, मणिपूर. स्थापना आहे 1954. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली. स्थापना आहे 1959.
साहित्य अकादमी नवी दिल्ली स्थापना आहे 12 मार्च 1954. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. हे दिसताना खूप सोपं दिसतं, पण लक्षात ठेवणं तेवढं सोपं नाहीये बघा. याच्यासाठी तुम्हाला वारंवार रिव्हिजन लागते. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर कला क्षेत्र आपण कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट आहे शास्त्र व तंत्रज्ञान. याच्यामध्ये बोस इन्स्टिट्यूट कोलकाता स्थापना आहे 30 नोव्हेंबर 1917. आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे स्थापना आहे 1946. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे स्थापना आहे 17 नोव्हेंबर 1962 ची. ओके, त्याच्यानंतर तुमचे आहे जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्च बेंगलुरू कर्नाटक स्थापना आहे 1989 ची. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बेंगलुरू कर्नाटक स्थापना आहे 1786. रमन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलुरू कर्नाटक स्थापना आहे 1948. एस.एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस कोलकाता स्थापना आहे 1986. बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओ सायन्सेस पूर्वीचे बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी कोलकाता स्थापना 1946. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस बेंगलुरू कर्नाटक स्थापना आहे 27 एप्रिल 1934. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी नवी दिल्ली स्थापना 25 जानेवारी 1935. नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग नवी दिल्ली स्थापना 1987. नॅशनल अकॅडमी ऑफ, आता तुम्ही म्हणा मॅडम हे सगळं नॅशनल शब्द आहेत ना, हाच तर गोळा असतो. तुम्ही इंडियन शब्द लक्षात ठेवा. कुठं इंडियन शब्द आहे, कुठं नॅशनल आहे. आता इंडियन आहे सायन्सेस साठी, इंडियन आहे सायन्स अकॅडमी साठी, इंडियन आहे इंजिनिअरिंग साठी, पण नॅशनल शब्द आला की तुम्हाला इथं सायन्सेस प्रयागराज हे नाव लक्षात ठेवायचंय. बरोबर, म्हणजे जे मायनर डिफरन्स असतात ना, मायनर डिफरन्स इथं आपल्या लक्षात राहिले पाहिजेत, कारण याच्यामध्ये नाव पण लक्षात ठेवायचंय, ठिकाण पण लक्षात ठेवायचंय, स्टेट पण लक्षात ठेवायचंय आणि दिनांक पण लक्षात ठेवायचे. ठीक आहे. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाता स्थापना 1914. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर चेन्नई तमिळनाडू स्थापना 1965 रुड़की उत्तराखंड. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट उत्तराखंड स्थापना 1947 ची. ओके, तर या शास्त्र आणि तंत्रज्ञानाशी रिलेटेड आपण संशोधन संस्था बघितल्या. आता इथं बघा तुम्हाला प्रयोगशाळा संशोधन संस्था आपण बघतोय. तुम्ही म्हणाल की मॅडम याच्यावरती क्वेश्चन आलेलेच आहेत. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कुठं आहे, नवी दिल्लीला आहे. इथं पण पुन्हा तुम्ही नॅशनल या शब्दावरती फोकस करा. त्याच्यानंतर स्थापना आहे 21 जानेवारी 1950. नॅशनल केमिकल बघा, फिजिकल लॅबोरेटरी, केमिकल लॅबोरेटरी. फिजिकल आहे दिल्लीला, केमिकल आहे पुण्याला, 50 चीच आहे स्थापना. ठीक आहे. नॅशनल मेट्रोलॉजिकल लॅबोरेटरी जमशेदपूर स्थापना 26 नोव्हेंबर 1950. सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट चेन्नई तमिळनाडू. ओके, स्थापना आहे 24 एप्रिल 1948 ची. त्याच्यानंतर पाचवा आहे नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट नवी दिल्ली स्थापना 1953. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी पूर्वीचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल मेडिसिन कोलकाता पश्चिम बंगाल. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, इथे तुम्हाला नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी पूर्वीचं नाव आहे नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरी बेंगलुरू स्थापना 1959. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम देहरादून स्थापना 26 सप्टेंबर 1960. सेंट्रल ड्रग्स रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ यूपी स्थापना 17 फेब्रुवारी 1951. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इन्स्टिट्यूट एरोस्पेस ड्रग रिसर्च, पुन्हा इथं ओशनोग्राफी आहे पणजी गोवा, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे डेहराडून. अशा गोष्टी लक्षात राहतात, फॉरेस्टशी रिलेटेड लक्षात राहील, ओशनोग्राफी लक्षात राहील. बरोबर. टोबॅको रिसर्च स्टेशन कुठं आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, राजा महेंद्रवरम स्थापना आहे 1947. बरोबर. सेंट्रल प्लांटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट कासारगोड केरळ स्थापना 1916. सेंट्रल कोकोनट रिसर्च स्टेशन या नावानं ओळखलं जातं. बरोबर. सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कटक स्थापना आहे
23 एप्रिल 1946 आणि पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट शिमला हिमाचल प्रदेश स्थापना 1 एप्रिल 1935. तर अशा प्रकारे ह्या 15 संशोधन संस्था आहेत. जवळजवळ 15 तुमच्या शास्त्र तंत्रज्ञान आहेत, कला क्षेत्र 5, शिक्षण क्षेत्र 7, आरोग्य क्षेत्र 7, संरक्षण क्षेत्र 6. हे जर असं तुम्ही सिस्टमॅटिक केलं तर कुठंच तुमचे मार्क जाणार नाही. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर सेशन आवडत असतील तर तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.